नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा परत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण एक सडन स्मॉल ट्रिप प्लॅन केली आहे आणि आपण चाललो आहोत दमणला. तर दमणला आपण कुठे जाणार आहोत हे आपल्याला त्या लोकेशनला गेल्यानंतर कळेलच. एक सरप्राईज प्लॅन झालं आणि आपली नेहमी आपल्याबरोबर असणारी XUV700 देखील आपल्याबरोबर आहे. तर अजूनपर्यंत आपल्याला 12.5चा ॲव्हरेज मिळाला गाडीमधून आणि बऱ्यापैकी थंडी आहे. आणि आपण एक रेस्टॉरंट लागतं अहुरा म्हणून, तिकडे पोचलो आहोत. हॉटेल अहुरा इथे एक पारसी रेस्टॉरंट आहे. तर तिकडे आपण हॉल्ट घेतला आहे आणि सध्या हायवे पण जास्त ट्रॅफिकवाला नाही आहे, खालीच आहे. तर आपली दमणची ट्रिप कशी असणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर तुम्ही देखील आमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आपला एक्सपिरियन्स कसा येतो. चला तर मग. आम्ही सकाळीच ऑलमोस्ट 3:30-4च्या दरम्यान निघालो आहे. त्यामुळे जो आपला मुंबई गुजरातचा रोड आहे तो बऱ्यापैकी खाली आहे आणि थोडेफार कंटेनरच फक्त आहेत रस्त्यावरती. आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आपल्या गाडीने ऑलमोस्ट 12चा ॲव्हरेज दिला आहे. जरा कंटिन्यू राहिला तर 12.5-13चा पण ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतो. फायनली आता आपण आलो आहोत आपल्या चेकपोस्टवरती. हा मला वाटतं टोल नाका आहे. टोल नाका क्रॉस केला की थोड्या वेळानंतर मग आपण महाराष्ट्र बॉर्डर जी आहे ती क्रॉस करू. जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दीव दमण ही एक युनियन टेरिटरी आहे आणि आधीच्या काळामध्ये ही पोर्तुगीज टेरिटरीचा एक पार्ट होता. त्यामुळे इकडच्या बऱ्याचशा वास्तूंवरती पोर्तुगीजचा प्रभाव दिसतो. आता आपण दमणमध्ये एंटर करत आहोत आणि नंतर मग पुढे आपण दीवमध्ये जाऊ. सध्या आपल्या गाडीने 12.3चा ॲव्हरेज दिलेला आहे. आणि ही जी सिटी आहे ना, ही तुम्ही म्हणू शकता की एक मिनी गोवासारखीच आहे. म्हणजे छोटी छोटी घरं आहेत, साफसुथरे रस्ते आहेत. रस्ते लहान आहेत पण खूप सुंदर असे आहेत. आणि बाजूला क्लिनिंग खूपच छान आहे इथे आज रस्त्याच्या आजूबाजूला. फायनली आपण आता दीव येथील जंपुरे बीचवरती आलेलो आहोत. हा बीच खूपच सुंदर आहे. तो आता आपण पुढे एक्सप्लोर करूयात कसा आहे तो. आम्ही सकाळी 7:30 वाजताच पोचल्यामुळे रोड पण बऱ्यापैकी खाली आहे आणि तुरळक काही माणसं जी जॉगिंग किंवा वॉकिंग करतात तीच फक्त बीचवरती दिसत आहेत. त्यामुळे बीच पण खाली आहे, रोड पण खाली आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी आता हा बीच आपल्याला एक्सप्लोर करायला मिळेल. खूप सुंदर पद्धतीने यांनी हा बीच जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. त्यांनी जसं बीचच्या बाजूला एक फुटपाथ दिलेला आहे, ज्याच्यावरून लोक वॉकिंग करू शकतात, जॉगिंग करू शकतात.
पुन्हा परत रस्त्याच्या राईट साईडला त्यांनी स्टॉलसाठी डेजिकेटेड प्लेस दिलेली आहे तिकडे, आणि ते स्टॉल्स पण आहेत ना ते एकदम सेम साईजचे आणि सेम आकाराचे आहेत, दिसायला पण ते छान दिसतात आणि एकदम क्लीन रोड आहे एकदम. म्हणजे रस्त्यावरती कुठेच असे कचरा, घाण, कागद, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स पडलेले दिसत नव्हत्या. म्हणजे एकदम छान आणि सुंदर अशा पद्धतीने यांनी हा बीच मेंटेन पण केलं आहे आणि छान पद्धतीने डेव्हलप पण केलं आहे. म्हणजे लिटरली मी म्हणेन की आपल्याकडचे मरीन ड्राईव्ह किंवा आपण जेव्हा जातो जुहू चौपाटीला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला असं घाण दिसते ना, ती ह्या बीचवरती बिलकुलही दिसत नव्हती, बिलकुल पण नाही. खूप सुंदर मेंटेन केलं आहे. आजूबाजूला त्यांनी बुशिंग केली आहे, ती देखील खूप छान आहे. व्यवस्थित पद्धतीने हा मेंटेन केलेला बीच आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही तिकडे जाऊन शांत बसू शकता, वॉक करू शकता. आणि तिकडचे लोकल क्राऊड आहेत ते दिसत होते की ते वॉकिंगला आलेले आहे तिकडे. खूप सुंदर असा बीच आहे हा. कार पार्किंग तसेच बाईक पार्किंगसाठी देखील इकडे व्यवस्थित सोय उपलब्ध आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमची गाडी इथे पार्क करू शकता. ही बघा, खूप मोठी सुंदर अशी शंकर महादेवाची मूर्ती यांनी इथे बनवली आहे. तर यांनी खूप छान पद्धतीने हा बीचचा आजूबाजूचा एरिया ना डेव्हलप केला आहे. भले हा बीच ब्लॅक सँडचा आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप क्लीन आहे. तर आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले जे पण बीचेस आहेत ते जर आपण असे सुंदर आणि व्यवस्थित ठेवले तर तिकडे टुरिझम हे वाढू शकतं असं मला वाटतं. आणि हा जो जंपुरी बीच आहे हा खरोखर जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल तर त्यासाठी परफेक्ट प्लेस आहे. तुम्ही इकडे स्टे देखील करू शकता. तर मित्रांनो, आज आपण दीव दमण येथील जंपोरे बीचला व्हिजिट केलं होतं. तर हा बीच खूपच चांगला आहे. वन डे पिकनिकसाठी देखील ही एक उत्तम तुम्हाला पर्याय असू शकतो. तर तुम्ही देखील ह्या बीचला एकदा नक्कीच व्हिजिट करा. आणि तिथे काही रिसॉर्ट्स पण आहेत, म्हणजे जर तुम्हाला वन डे राहायचं असेल त्याची देखील तिकडे सोय उपलब्ध आहे. XUV700ने ह्या आपल्या जर्नीमध्ये कसा परफॉर्मन्स केला त्यात आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता टोटल 310 किलोमीटर आपण हे डिस्टन्स कव्हर केलं आहे. आणि आपल्याला आपल्या गाडीने ॲव्हरेज दिला आहे तो पण आपण चेक करूया. तर आपल्याला टोटल ॲव्हरेज मिळाला आहे 11.9. हा 12.4 12.5 पर्यंत पण गेला होता, पण नंतर आता थोडी वसई ते तो जो फाउंटन आहे त्या तिथपर्यंत थोडी ट्रॅफिक लागली, त्यामुळे मग हा 11.9 पर्यंत हा थोडा डाऊन झाला आहे. पण डिसेंट ॲव्हरेज आपल्याला XUV700 पेट्रोल ऑटोमॅटिकने आपला 11.9चा ॲव्हरेज हा दिलेला आहे. तर मित्रांनो, ही आमची वन डे ट्रिप आणि आपला XUV700चा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू असेच काही नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.